प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमोऽयति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे। जो आपल्या हृदयात आत्मा संपूर्ण व्यक्तित्वाचं केंद्रस्थान आहे, ज्याच्या आधारे आपल्या संपूर्ण पिंडातल्या सगळ्या हालचाली होतात, कार्य होत असतं, तो जसा आपल्या पिंडाचा अधिष्ठान आहे तसाच ब्रह्मांडाचाही तोच अधिष्ठान आहे. जसं चाकामध्ये हब असतो त्याच्याप्रमाणे हे लक्षात ठेवून ज्यांनी पिंड ब्रह्मांडाच्या मागे असलेल्या जे अहम तत्व आहे, आत्मतत्व आहे, तोच मी आहे असं जाणलं असता त्या परमात्म स्वरूपाचं दर्शन साक्षात्कार होतो. त्यासाठी काही पथ्य आवश्यक आहे की त्यास कुठल्याही प्रकारचा प्रमाद न करता ओम इत्येवम ध्यायथा आत्मानम स्वस्तिव पराय तमस परस्तात असाही आशीर्वाद दिला गुरुनी की ओंकाराचं आलंबन घेऊन अकाराचं विलीनीकरण उकारात, उकाराचं मकारात आणि मकारात आपले शांत स्वरूपात ते शांत स्वरूप मी आहे अशा तऱ्हेचं तू अनुभव, याचा अनुभव घे, तुझी यात्रा या साधनेची सफल हो असा आशीर्वाद दिला. अनेक वचनात्मक तुमची त्या साधकांची यात्रा सफल हो अशा तऱ्हेचं शेवट आशीर्वाद देऊन त्या परमात्म्याच्या ज्ञानाचं फळ काय लाभ होतो त्यांनी हे आपल्याला 8व्या मंत्रात निर्देशित केलं की तस्मिन् परावरे दृष्टीसाठी. आपल्याला सापेक्षतेचीच भाषा समजते आणि म्हणून पर म्हणजे जे ईश्वर तत्व आहे, मायेशी एकरूप असलेले चैतन्य, तो झालं ईश्वर. अविद्या उपाधीने ग्रस्त असलेला त्याला म्हणतात जीव. तो सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे. तो सर्वव्यापी आहे, मी अल्पव्यापी आहे. तो सर्वशक्ती, मी अल्पशक्तिवान. सहा सर्वज्ञ अहम अल्पज्ञ. शेवट त्याला सोहम भावाने जाणायचं असेल तर त्याची उपाधी बाजूला ठेवा, म्हणजे त्याचं ते समष्टी उपाधी बाजूला झाली. आपली व्यक्तिक इंडिव्हिज्युअल उपाधी रहित जे तत्व आहे त्यात पर आणि अवर, पर म्हणजे हायर आणि अवर म्हणजे लोअर, उच्च आणि नीच असा काही भेद नाही. तर अशा तऱ्हेने साधकांनी चिंतन केलं असताना जो पिंडाचा साक्षी आहे तोच ब्रह्मांडाचा साक्षी आहे. पिंडाच्या मागे जे साक्षी चैतन्य तेच ब्रह्मांडाच्या मागे साक्षी चैतन्य आहे. त्याला जरी सहा तो म्हटलाय ब्रह्मांडाचा आणि हा आपला अहम असेल, त्या दोघांना एकरूपतेने जाणलं असताना त्याला म्हणतात तस्मिन् परावरे दृष्टेसती. दृष्टीन त्याचं दर्शन घेतलं असताना, त्याचा साक्षात्कार केला असताना हृदय ग्रंथी विद्यते. हृदयाच्या 3 गाठी आपण पाहिल्या, अविद्या, काम आणि कर्म. आपण स्वतःचं स्वरूप प्रथम विसरतो. विसरल्यानंतर ती अपूर्णतेची भावना आपल्या याच्यात कामना रूपाने, डिझायर रूपाने, इच्छा रूपाने प्रगट. आणि कामनेचं स्थूल प्रकटन म्हणजे आपलं कर्म, काय चांगलं वाईट करायचं असेल. पण नियम असा आहे की कारण संपलं की कार्य संपतं. तंतु दाहे पटदाहा. तंतु जर जळला तर वस्त्रही जळतं. जो अशा तऱ्हेने ह्या अविद्या ग्रंथीचा ग्रंथी विकरिती म्हणजे ग्रंथीचा विनाश करतो किंवा त्याला जाळून टाकतो ह्या ज्ञानरूपी अग्नी, त्याचे सगळे संशय संपतात. कारण ज्ञान जे आहे ते संशयरहित असलं पाहिजे. जिथे ज्ञान आहे तिथे संशय नाही, जिथे संशय तिथे ज्ञान पूर्णत्वाने झालं नाही.
तसं सुरुवातीला आपल्याला संशय असतो, रज्जुर्वा सर्पोवा, दूर आहे की साप आहे, मंद अंधकारात पाहावं. पण जेव्हा प्रत्यक्ष आपण त्याचं दर्शन करतो की रज्जुरेव सत्यम, दूरच आहे, आता सापाचं त्या ठिकाणी लवलेच नाही. अशा तऱ्हेनं हाच एक मार्ग आहे, सरळ तिने आपल्या स्वरूपाच्या स्थितीला जायचं. सर्व संशया छिद्यन्ते, तिथे प्रमेयाबाबत संशय राहत नाही. जे म्हणजे त्या श्रुती मातेने जी परमात्मा तत्व सांगितलं त्याच्याबाबत संशय, कारण तो स्वतः आपलं स्वरूप होतं. प्रमाणाबाबत संशय राहत नाही. प्रमाण म्हणजे जे शास्त्र सांगतात ते खरं आहे की नाही, अनुभवाला आल्यानंतर तुम्हाला शंका राहतच नाही ते. आणि शिवाय प्रमात्याबाबत स्वतः जो जाणणार आहे, जो साधक, की मी हे जाणू शकलं की नाही फार तर कठीण आहे, त्या सर्व संशया छिद्यन्ते. आणि इतकंच नव्हे तर अस्य सर्वाणी कर्माणी क्षीयन्ते, त्या जीवाच्या सगळ्या कर्माचं बंधन संपलेलं असतं. 3 प्रकारचं कर्माचं बंधन आहे, झालेलं कर्म, होत असलेलं फळ आणि होणारं कर्म. जोपर्यंत आपल्या याच्यात कर्तृभाव आहे, डोअरशिप आहे, अहम करोमी ती वृत्ताभिमान आहे, तोपर्यंत मी पुण्यकर्म केलं तर पुण्यात पाहून मला स्वर्गापर्यंत होऊन परत यावं लागतं. पापकर्म केलं तर पापात होऊन नरकापर्यंत जाऊन नरकाच्या किंवा बाकीच्या योनीच्या यातनं मुक्तात. तिथे तोही नाही. पुण्य आणि पापाचा दोन्हीचा करता नाही, ही समजतं केव्हा सगळ्या आपल्या स्वरूपाबाबतचा संशय दूर होतो, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊन बस. आणि तस्य कर्माणी क्षीयन्ते, त्याचे सगळे कर्म त्या ठिकाणी क्षीण होऊन जातात, संपून जातात. तसं एकदा दोराला जर जाऊन टाकला तर खांबाला आपण बांधून जरी घेतलं ते ते बंधन, त्यातून बंधनातून आपण मुक्त होतो. इतकं महत्त्व आहे ज्ञानाचं. सरळ काविद्या ग्रंथी एक गाठ खोलली की बाकी सगळे गाठ खोलते. मॅथमॅटिक्समध्ये पहिली स्टेप करेक्ट झाली की बाकीचे सगळे स्टेप तुमच्या करेक्ट होतात, यासारखं. आणि अशातून जीव सर्व बंधनातून मुक्त होतो, तो परमानंद स्वरूप परमेश्वराला प्राप्त होतो, त्याची एकरूपता प्राप्त होते. आणि मुक्ती याचा अर्थ आहे दोन्ही प्रकार त्यात आहे. बाकीच्या तात्पुरतं दुःख निवारण होत असताना आपण क्लोरोफॉर्म घेऊन किंवा झोपेची गोळी घेऊन दुःखातून निवृत्त होतो, पण दुःखाच्या कारणातून तेथे निवृत्त होत नाही. पण हे दुःखाचं मुख्य कारण अविद्या, अज्ञान, ते संपवून ज्ञानात त्याला सगळ्या त्याचे परिणाम देखील संपतात. तिथे न अज्ञानम नापि तत्कार्यम, तिथे अज्ञाने नाही आणि अज्ञानचं कार्य नाही, किंतु नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य स्वभावम परमानंदाद्वयम, परम आनंद अद्वय, प्रत्येक भूतम चैतन्यम, आपल्या अंतर्यामी जे चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मेवाहमस्मी, ते ब्रह्म मी आहे, अशा तऱ्हेचे अभेदानी अवस्था प्राप्त करून तिलाच म्हटलं आहे समाधी. ज्ञानाची समाधी म्हणजे काय गाडून घेऊन मग बाहेर निघायचं असं नाही, तर अशी त्याला स्पष्ट दृष्टी प्राप्त होते. आता ते परमात्म स्वरूप आहे कुठे, तर दूर काही नसून आपल्या हृदयातच कसं आहे. आणि काहीतरी आपल्याला साधकाला समजलं पाहिजे म्हणून त्या सांगतात की स्वतः ते स्वयंप्रकाश आहे. आतापर्यंत आपण विचार करत आलो आहे की आत्मा हा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूप आहे. ही इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज बट नॉलेज इट सेल्फ. तसं सूर्याच्या प्रकाशात सगळं पाहतो, पण सूर्याचा प्रकाश पाहण्यासाठी ते मेणबत्ती लावायची आवश्यकता नाही. तसा जय जय स्वसंवेद्य असलेला आत्मा आपल्या हृदयात आहे. तो जाणून कसा अनुभव घेतात हे ऋषी आता पुढचे सांगत आहे. पुढच्या मंत्रा नंबर 9 मध्ये काढतो. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योति तद्यद आत्मविदो विदुः. यत म्हणजे जे परमात्म तत्व, जे परमार्थ तत्व आपल्यातलं कुठे आहे. हिरण्मये परे कोशे. हिरण म्हणजे प्रकाशमान, ज्योतिर्मय, ते स्वतः सगळ्या ठिकाणी प्रकाश आहे. आता प्रकाशाचा अर्थ नेहमीच्या अर्थाने घेऊ नका. काही लोक काही पुस्तकं वाचतात, आजकाल मला प्रकाश दिसतो. एक गोष्ट तुम्ही सिद्धांत रूपाने लक्षात ठेवा की परमात्मा हा दृश्य नसून सगळ्याचा द्रष्टा आहे.
परमात्मा हा विषय नसून त्या सगळ्यांना प्रकाशित करणार आहे. त्याच्यामुळे किती आपण डोळ्यांनी पाहतो म्हटलं तर तो काही विषय होऊ शकत नाही त्याचा. आणि म्हणून मुद्दाम असा शब्द वापरला की तो आहे कुठे आपल्या हिरणमय म्हणजे सुवर्णात्मक म्हणजे सुवर्णासारखा चकचकीत प्रकाशमान म्हणजे ज्ञान प्रकाश स्वरूप असलेला परमात्मा. परे कोशे आपल्या शरीरामध्ये 5 कोश आहे. आपल्या पंचकोशाचा विसंध हे अन्नाने आपण जे जगतो खातो, शरीर अन्न नसताना मरत असतो त्याला म्हणतात अन्नमय कोश. दुसरा प्राणमय कोश, त्यात पंचप्राण, त्यात कर्मशक्ती जास्त इन्व्हॉल्व झाली ते दुसरा प्रकार आहे. तो त्याला म्हणता येईल आपल्याला प्राणमय कोश. त्यामुळे आपले सगळे फिजिओलॉजिकल फंक्शन चालतात ज्याच्यामुळे. त्याच्यानंतर थोडं संकल्प विकल्प करण्याचे ज्यात मन आहे सामावलेलं आहे त्याला मनोमय कोश. मनोमय कोशापेक्षा विज्ञानमय कोश पुढचा. विज्ञानमय कोशाचं जे आपण झोपेच्या अवस्थेत आनंद अनुभवत असतो पण अज्ञान असतो त्याला म्हणतात आनंदमय कोश. पण हे झोपेमध्ये आनंद अनुभवतो पण अज्ञानाचं आवरण असतो त्याच्याही पलीकडे असलेला ज्या म्हणून शुद्ध आनंद स्वरूप शुद्ध ज्ञानस्वरूप असलेला तो कसा आहे परे कोशी म्हणजे पंचकोशाच्या तो पलीकडचा आहे. म्हणजे पिंडाच्या उपाधीच्या तो पलीकडे. तसंच ब्रह्मांडात समस्थिती पंच महाभूत आहे त्याचं जे कारण माया आहे त्याचे तो पलीकडे आहे. याच्यावरून असं दिसते की त्या ब्रह्मांडाच्या उपाधीच्या पलीकडे जो साक्षी जो 6 आत्मा आहे तोच पिंडाच्या मागे असलेला अहम आत्मा आहे. अशा तऱ्हेनं आपल्या हृदयातच तो विराजमान आहे. त्याचं स्वरूप कसं आहे विरजम आणि निष्कलम ब्रह्म. तर विरजम म्हणजे रजोगुण गुणोपलक्षितम सत्वादी म्हणजे तमो रज सत्व तिन्ही गुणाच्या तो पलीकडचा आहे. गणपतीला म्हणतो गुणत्रयातीत हा त्याचं स्वरूप आहे तसं 3 गुणाचा तो पलीकडचा आहे विरजम आणि निष्कलम कलारहितम. त्यांनी स्पष्टोपनिषद चिंतन केलं त्याला माहिती की षोडश कला पुरुष हा ती कलारहित याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंश नाही. जसं आकाश अखंड आहे सगळ्या ठिकाणी त्याचे ढग कमी जास्त प्रमाणात येऊ शकतात पण स्पेस ॲज सच आकाश जसं अखंड आहे तसं हे निष्कल म्हणजे कलारहित आहे. कलारहित म्हणजे त्यात अंशी भाव नाही. म्हणजे विरजम म्हणत असताना ते मायारहित आहे 3 गुणाच्या पलीकडचं आहे. कधी कधी तोच विषय सांगितला असतो पण भाषा बदलली असते. कधी म्हणतात ते गुणातीत आहे कधी म्हणतात मायातीत किंवा वासनेच्या पलीकडे आहे. वासना किंवा माया किंवा 3 गुण दोघांचा अर्थ सारखाच आहे. कॉफी ओतून दे म्हणणं काय आणि कप रिकामा कर म्हणणं काय दोघांचा अर्थ एकच आहे. तर अशा त्याचं विरजम म्हणजे रजरहित याचा अर्थ मायाविरहित्व आहे. निष्कल म्हणजे त्यात अंशी भाव नाही. इंडिव्हिज्युअल ट्रुथ कुठल्याही प्रकारचे डिव्हिजन किंवा त्यात खंडता नाही अखंड आहे ते परमात्मा तत्व. पहा ना तुम्ही आपल्या तर स्पेस घेतलं सगळ्या ठिकाणी स्पेस सारखीच असते. हिला उपाधीतून तरी बघितलं हे घटाकाश आहे मठाकाश आहे मैदानाचा आकाश आहे पण आकाश असं एकच आहे. पुढे कठोपनिषद म्हणतं वाऱ्याचं उदाहरण दिलं. वायू जसा एकच सगळ्या ब्रह्मांडात फिरतो तो काही वेगळा नाही. फक्त आपण आपले एअरलाईन्स करत असताना काय एअर जापान एअर मॉरिशस हे आपण केलेलं कंडिशनिंग आहे तिथे काहीच नाही. तर तसं जो त्या ब्रह्मांडाला किंवा आकाशाला देखील प्रकाशित करणार आहे तो कसा आहे निष्कलम कलारहितम. मग त्यात कुठल्याही प्रकारचे डिव्हिजन किंवा अंश नाही. तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योती ते शुभ्र याचा अर्थ ते शुद्ध आहे. शुद्ध याचा अर्थ त्यात दोन्ही गोष्टीने आवरण आणि विक्षेप दोन्ही नाही. साधकाला का बरं त्या परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही आहात ते 3 गोष्ट मनाचे त्याच्या प्रतिबंध घालत असतात. एक तर मनामध्ये इम्प्युरिटी ऑफ थॉट मलिनता. दुसरं मनामध्ये विक्षेप येणं हजारो विचार येतात आपल्या मनात. तिसरं ते नसेल तर आपल्याला अजून शेवट अज्ञानाचा पडदा राहतो आवरण. मल विक्षेप आणि आवरण
आणि मलविक्षेपाने आवरण ज्याच्यामध्ये नाही त्याला म्हटलं आहे विशुद्धम, प्युअर कॉन्शियसनेस विदाऊट एनी कंडिशनिंग, कुठल्या प्रकारचे कंडिशन. तर अशा तऱ्हेचा तो त्यात शुभ्रम, शुभ्र म्हणजे शुद्ध आहे, जो शुद्ध आनंद आहे. कशाचा तरी आनंद नव्हे, कशाचं तरी अस्तित्व नव्हे, कशाचं तरी ज्ञान नव्हे, पण तो सत्स्वरूप आहे, तो चित म्हणजे ज्ञानस्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्यात लिमिटेशन नाही. ज्योतिषाम ज्योती, आता सांगा म्हणून ते ज्योतीची ज्योती आहे. ज्ञानदेव म्हणजे ज्योतीचीही ज्योती. म्हणजे आपल्याला वाटू नये की पाहतो ते ज्योती, कारण कधी कधी आम्हाला असे साधक भेटतात त्यांनी पुस्तकं वाचले असतात. म्हणून म्हणतात स्वामीजी 5 द्या, तुमच्याला प्रायव्हेट तुमच्याशी बोलायचं, आत घेऊन जातात. आजकाल मी जप करतो, जरा ध्यान करतो, मला आजकाल लाईट दिसतो. असं गोष्ट आहे की काही पुस्तकं वाचून नाही जमत हे सगळं काम. त्या आतल्या गोष्टी लक्षात. कशाला म्हटलं ज्योतीच्या ज्योती, आणि मग वर्णन करतो. मग आम्हाला जरा इंटरेस्ट घ्यावं लागतं की काय कसं काय दिसतो तुम्हाला लाईट, कारण एकदम हुडकवून लावलं तर बरोबर नाही. स्वामीजी रंग कधी कधी सुरुवातीला असा जांभळ्या रंगात येतो, मग हळूच नारिंगी होतो आणि मग पिवळाहून मग त्याचा पांढराहून निघून जातो. अच्छा, म्हणजे निघून जातो. विचार केला पण साधारण किती वेळ असतो हा अनुभव तुमचा? कधी कधी स्वामी 2-2, 3-3 मिनटं, कधी कधी 5-5 मिनटं असं. आता 5 मिनटं राहिलेला आत्मा, आता तो नित्य झाला की अनित्य झाला हे आपलं काही तत्व लक्षात नाही, मग भावून जातो आपण. आजकाल पण त्याच्यावर संप्रदाय उभे झाले, कारण काय त्याला काही शास्त्राचे गुरु नसतात. कुणाला लाईट दिसता झालं म्हणतात साक्षात, कानाने ऐकायला झाला साक्षात. अरे पण कानाले ज्याच्यामुळे ऐकायला तर तेच जाण असं आहे नाही. आणि आपलं उपनिषद म्हणतं न तत्र चक्षुर गच्छेते, डोळे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. पुढे येणारच आहे कसं ते चैतन्य येतं. म्हणजे ज्योती याचा अर्थ आहे चैतन्य ज्योती असं व्हायचं सरळ शब्दात. जेव्हा जेव्हा तुम्हाला लाईट येईल, आणि म्हणून अशीच भाषा उपनिषदाची गीतेत वापरली. ज्योतिषामपि तज्ज्योती तमस परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्व विष्टितम. ते ज्ञान आहे, तेच ज्ञेय आहे, तेच ज्ञानस्वरूप आहे. बाकीच्या ज्ञानामध्ये हे त्रिपुटी असते की मी ज्ञात आहे, ते ज्ञेय वस्तू आहे, त्यातून होणारं ज्ञान. इथे सांडलेली त्रिपुटी केवळ प्रकाश आहे. म्हणून संतांचं म्हणून छान आहे, जिकडे तिकडे प्रकाश पसरे, प्रकाश तो कोणाला, असं म्हणजे अशा अवस्थेत मग त्याला प्रकाश आणि प्रकाशक. आता इथे प्रकाश आणि प्रकाशक भाव आहे की नाही, की मी त्या लाईटला जाणणारा आणि ते लाईट. याचा अर्थ तुम्ही देवाला परमेश्वराला ऑब्जेक्ट केलं, विषय केलं. ही इज द सब्जेक्ट अँड नॉट द ऑब्जेक्ट. तो प्रकाशक आहे, तो प्रकाश झालेला आहे, तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञानस्वरूप आहे. पण तो ज्ञानस्वरूप म्हणून म्हणताना शब्द आपला ज्योतिषाम ज्योती. तत्शुभ्रम ज्योतिषाम ज्योती तद्यद आत्मविदो विदुः. आत्मज्ञ पुरुष त्याला जाणतात. शंकराचार्य भाष्यात स्पष्ट केलं आहे, आत्मानं स्वम शब्दादी विषय बुद्धी प्रत्यय साक्षीनं विदुः. हे शब्द स्पर्श रूप आहे, बाकीचे गंध आहेत त्याचंही. तसंच आपल्या अंतःकरणाचा देखील जो साक्षी आहे तो साक्षी मी आहे असं जो जाणतो. आणि बाकीच्या जाणण्यात ह्या जाणण्यात भयंकर महद अंतर आहे. बाकीच्या जाणण्यात जाणलेली वस्तू जाणणारे 2 वेगळे असतात. या ठिकाणी ज्ञानमय तोच आहे, ज्ञेय तो आहे, आणि ज्ञेय आणि ज्ञाताही तोच आहे. 3 गोष्टी नाहीत हे सांगायच्या त्यांना. आत्मानं स्वम, स्वतः आत्मस्वरूप आहे, कुठेतरी परमेश्वर बसलाय कोपऱ्यात असं जाणू नका. शब्दादी विषय, शब्द स्पर्शादी जे 5 विषय आहेत ते, आणि बुद्धी प्रत्यय साक्षीनं. आणि बुद्धी म्हणजे अंतःकरणाचा जो साक्षी आहे तर आपल्या पिंडामध्ये, तोच ब्रह्मांडात ब्रह्मदेवाच्या समष्टी मनाचा साक्षी आहे, तो मी आहे असे कोण जाणतात? आत्मविदः विदु. म्हणजे आत्मतत्व जाणणं ब्रह्मतत्व जाणणं दोघाचा अर्थ एकच आहे. जेव्हा सगळ्या लाटांच्या मागे असलेल्या पाण्याजवळ आपलं लक्ष जातं, सगळ्या लाटांचं कंटेंट आहे पाणी. मग ह्या लाटेच्या मागे, एक लाटेच्या मागे पाणी पाहिलं का, आणि अनंत लाटेच्या मागे पाणी पाहिलं काय, पाणी किती होणार आहे? अनंत होत नाही, एकच आहे. अशा तऱ्हेची भूमिका सांगितली. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ते तत्व
कुठल्याही ज्ञानाचा किंवा दृश्य असा विषय नसून स्वतःच तो ज्ञान प्रकाश स्वरूप आहे. या अर्थाने जेव्हा जेव्हा प्रकाश शब्द येईल गीतेत किंवा उपनिषेत, प्रकाश म्हणजे असा ऑब्जेक्टिव्ह लाईट घेऊ नका. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणायचे की इट इज अ लाईट विदाऊट एनी ॲट्रिब्यूट्स. तो प्रकाश कसा आहे की त्याला कुठलेही गुणधर्म नाही. आता यांनी निळा पिवळा झालं की नाही ॲट्रिब्यूट त्याची, 2 मिनटं राहतो झालं की नाही त्याचं लिमिटेशन. लिमिटलेस लाईट म्हणजे लाईट ऑफ कॉन्शियसनेस अशा अर्थाने घ्यायचं, म्हणजे भ्रम राहत नाही. आता तो स्वयंप्रकाश कसा आहे आपण देखील ज्ञानेश्वरीत पहिल्याच ओळीत पाहिलाय, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रकाशात जाणल्या जातात, पण तो कसा आहे स्वसंवेद्य आहे, स्वतः तो ज्ञानस्वरूप आहे, ज्ञानाचा तो विषय नव्हे. ते आता सांगण्यासाठी पुढे उदाहरण देऊन सांगतात. आणि हा मंत्र तर आपल्या वैदिक पद्धतीने आरती करत असताना सगळ्या ठिकाणी म्हटलं असतो ना, तत्र सूर्य भाती वगैरे तत्पा. तर त्याचं तथा विवरण, कारण विद्यार्थ्याला समजलं पाहिजे, गैरसमज राहू नये कुठल्या गोष्टीबाबत. म्हणून शास्त्राचा असा विचार या ठिकाणी ऋषी आपल्या अनुभवाने प्रकट करून सांगत आहे. ऐका आता. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांति कुतोयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वम् तस्य भासा सर्वमिदं विभाति. तत्र सूर्य हा न भाती. तत्र म्हणजे त्या परमात्मनी त्या शुद्ध स्वरूपात मागे कसं वर्णन केलं की तो म्हणजे नेहमीचा तुम्ही प्रकाश समजता तथा भौतिक प्रकाश नव्हे. तो ज्ञानरूपी प्रकाश, तो ज्ञानरूपी असलेला आत्मसूर्य. म्हणून ज्ञानेश्वराचा सूर्य कसा आहे मार्तंड जे तापहीन. सर्वसाधारण सूर्य कसा असतो की तापसहित असतो. सर्वसाधारण सूर्याला उदय आणि अस्तमानता असते, म्हणजे तो सकाळी उठून क्षितिजावर येतो, संध्याकाळी मावतो. पण हा सूर्य कसा आहे अस्तमानाचे जया आडनाव नाही. एकदा हृदयात हे ज्ञान झाल्यानंतर विसरतच नाही आपण. तर तत्र म्हणजे त्या आत्मस्वरूपे आपल्या त्या परमात्मनी त्या चैतन्य ज्योती प्रकाशात सूर्य न भाती. त्याला सूर्य प्रकाशित करत नाही. आपण सकाळी उठून जर कशामुळे तुम्ही पाहता म्हटलं तर सूर्याच्या प्रकाशात सगळ्या बघतो. रात्री आपण काही बघतो कशात आपण म्हणतो की कधी चंद्राच्या प्रसा पौर्णिमेचा असेल त्यात, किंवा दिवे वगैरे लावतो आपण पाहतो. पण समजा सगळंच ब्लँक झालं तर तुमच्या मनात जेव्हा विचार येतात तर विचाराला कोणाचा प्रकाश पाहतो सांगा बरं? सूर्याच्या. बाहेर तर दिवाबत्तीने. तुमच्या प्रकाशाचा प्रकाशक कोण आहे? तुमच्या तुम्हीच आहात ना. तो जो आपल्यातला प्रकाशक आहे त्याला शुद्ध म्हणता या ठिकाणी. तर त्या शुद्ध हम जो पिंडाच्या मागे जो आहे अधिष्ठान रूप, तोच ब्रह्मांडाच्या मागे तोच अधिष्ठान रूप आहे असा असलेला त्या ठिकाणी सूर्य म्हणजे हा भौतिक सूर्य त्याला ब्रह्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. मग आता कदाचित चंद्रमा किंवा तारका, न चंद्र तारकम, याच्यापैकी 2-3 शब्द गीतेत आले. न तद्भास येते सूर्य न शशांक, हा शशांक म्हणजे चंद्रमय नाही, न पावक म्हणजे अग्नी नाही. 3 दीज आर द 3 कॉस्मिक ल्युमिनरीज. ब्रह्मांडात सगळ्या जगाला प्रकाशित करणारे हा 3 तेजोमय देवता आहे, पण ते त्याला प्रकाशित करू शकत नाही. म्हणून कदाचित सूर्य नाही तर मग चंद्रमा करेल म्हणून न चंद्र आणि न तारकम. आता चंद्रच नाही सूर्य नाही तर तारका का त्याला प्रकाशित करू शकेल? स्टार्स. नेमा विद्युत भांती न इमहा विद्युत भांती. हे विजेचंही तेज त्याच्या पुढे लुप्त होत आहे. म्हणजे ही जे चटकन वीज येऊन लुप्त होते. वीज कधीही आपलं आगमन सांगत नसते की मी केव्हा येईल. सडन आणि विविड तात्पुरतं लवकर पोचतात असं तर ते देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण ते देखील टाईम बाउंड आहे. थोडा 1 मिनिट येईल निघून जाईल. मग कुतोय अग्नी. मग देवाला आपण जेव्हा आरती करतो गुरुला, ते हा अग्नी काय बरं त्याला प्रकाशित करू शकेल? म्हणजे हा अग्नी देखील थोडक्यात सांगायचं सूर्य त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्रमा नाही,
तारकाही नाही आणि विद्युत म्हणजे ही वीज प्रगटते तेही नव्हे आणि मग अग्नीच कुठे. आता मग तुम्ही असायला समजू शकता का मी देवाला प्रकाश रूपाने पाहतो, किती भोंगळपणा होईल हाय का. मात्र दुसऱ्या ओळीमध्ये अधिक स्पष्टता आहे की तमेव भांतम अनुभाती सर्वम. तो म्हणजे तो जेव्हा प्रकाशतो का त्या प्रकाश म्हणजे ज्ञानरूपी प्रकाशाने तो प्रगटतो तेव्हा आपल्याला इव्हन बाहेरचं परसेप्च्युअल नॉलेज होत असतं. कानाने ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, नाकाने त्याच्यामुळे होतं. त्याचं जाऊ दे तत्व कोणी वापरलं म्हणून त्याच्या प्रकाशाने इदम सर्वम विभाती. इदम म्हणजे नामरूपात्मक जगत, शब्दस्पर्शादी बाह्य जगत, आतलं भावनांत जगत, त्यापेक्षा बुद्धीचा वैचारिक जगत त्याच्यावर प्रकाशित होतं. आणि अगदी तोच भाग आपल्याला गीतेच्या 15व्या अध्यायात आहे. अगदी 12व्या श्लोकात बोले त्याचं उलट सांगितलं. पण त्याच्या आधी काहीतरी सुरुवातीला सांगितलं की नतच भास आहे ते सूर्य, त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. न शशांक चंद्रमा नाही, न पावक अग्नीही नाही. याच्याशिवाय आणखी सांगा बरं तेजाचे कोणते सोर्सेस आहे, काहीच नाही. याचं कारण मग पुढे सांगितलं, पुढे 12व्या श्लोकात 15व्या अध्यायापैकी त्याच्यामुळे हे यदादित्यगतम तेज यद आदित्यगतम तेज आदित्याच्या अंतर्गत तेज आहे. अखिलम जगत भासयते त्याच्यामुळे सगळ्या बाह्य जगत शब्दस्पर्शादीचं, आंतरिक जगत भावना आणि विचारांचं हे जगत भासयत. यत चंद्रमसी यच्च अग्नो, जे चंद्रामध्ये आहे चंद्रप्रकाश, सूर्यामध्ये आहे सूर्यप्रकाश, ते म्हणाले तत् तेज मामकम विद्धी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर तुमच्याशी बोलायला लागली तर ते असं म्हणेल की छोट्या बल्बमधून 0 पॉवरमधून जो लाईट आहे तो माझा आहे. एक 10 लाख वॅट पॉवरचा बल्ब आहे, म्हणजे मग पिंडासारखा आपला 0 पॉवरवाला जीव, ब्रह्मांडासारखा म्हणजे अनेक अनंत वॅट पॉवर असलेला हा ईश्वर, दोन्हीमध्ये प्रकाश कोणाचा आहे. उद्या समजा एक 10 लाख वॅट पॉवरचा मोठं काहीतरी ट्यूब असेल, पण त्याला इलेक्ट्रिकल करंट नसेल तर तो लाईट देईल का आपल्याला? नाही देणार. म्हणून त्या लाईटच्या भाषामुळं, त्या प्रकाशामुळे हे सगळं दिसतं. म्हणून तस्य भाषा इदम सर्वम विभाती. म्हणजे मागच्या मंत्रामध्ये जे थोडी उणीव राहिली असेल स्पष्टीकरणाची, इथे करून टाकली. म्हणजे साधकाच्या अंतःकरणात साधना करत असताना काहीही शंका राहू नये, गैरसमज करून झाला तर साक्षात्कार असं वाटतं. दुसऱ्या उपनिषदात देखील सांगितलं त्या ठिकाणी डोळे पोहोचू शकत नाही, न तत्र चक्षुर गच्छती म्हणजे परसेप्शनचा तो विषय नव्हे, न वाग गच्छती म्हणजे कर्मेंद्रियाचा तो विषय नव्हे, नो मनहा म्हणजे अंतःकरणाचा विषय नव्हे, पण त्याच्यावर मन, प्राण आणि कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय प्रकाश होतात. आणि मग तस्य भाषा इदम सर्वम विभाती. इन द लाईट ऑफ दॅट कॉन्शियसनेस एव्हरीथिंग इज इल्युमिनेटेड. ही इज द इल्युमिनेटर अँड नॉट द इल्युमिनेटेड. तो सगळ्याचा प्रकाशक आहे, तो प्रकाशित कशामुळे होत नाही, सरळ गोष्ट. आणि त्याला म्हणतात हे. म्हणून इथे ज्योती जे आहे ती आपल्या चैतन्य ज्योती, आपल्या त्याच्यामुळे सगळं समजतं. कोणाला विचारा, एखादा खूप वकील आहे त्याला लॉचं नॉलेज कशामुळे आहे, त्याच्यामागे त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश एक कॉन्शियसनेसचे चैतन्य. डॉक्टरांना मेडिसिनचं नॉलेज आहे किंवा डायग्नोसिस ते कशामुळं, त्याच्या अंतर्गत हे चैतन्य म्हणून. इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे, ज्ञान आहे, बिकॉज ऑफ द प्युअर नॉलेज. अदर्स काहीच आपल्याला समज आहे. बेसनाचा किंवा तिळाचा लाडू गोड लागतो त्या बेसनामधून तिळामुळे नव्हे, त्यात गोडी कोणाची आहे, साखरेची. तसंच आपण अंतर्यामी तो आजच्या याच्यात पाहू शकतो की इलेक्ट्रिसिटीचा करंट आहे म्हणून हीटरमधून उष्णता येते, फॅनमधून वारा मिळतो, बल्बमधून लाईट मिळतो. मग काय म्हणेल, तमेव भांतम अनुभाती. हे वीज आहे म्हणून बाकी तसंच हे. म्हणून याचा अर्थ तो कशाचा तरी विषय असं नव्हे, स्वयंप्रकाशत्वात. तो स्वयंप्रकाश असल्यामुळं याच्या ठिकाणी सूर्य चंद्रमा याचा तो विषय नाही, उलट सूर्यचंद्र वगैरे त्याच्यामुळे प्रकाशित होतात. आणि अशा तऱ्हेचा एका विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू गुरु शंकराचार्यांनी घेतला. त्याने बरंच काही ज्ञान संपादन केलं, गीता वाचली, उपनिषद झाली, पण जितकं वाचावं तितकं अधिकच तो चक्करमध्ये पडला. म्हणजे मला महाराज आता साक्षात्कार करायचा, म्हणजे बैस, त्याचे स्टाईल मोठपक्के.
आणि आता सांगितलं त्याप्रमाणे पहिला प्रश्न विचारला की सकाळी तू कशाच्या प्रकाशात सगळं बघत असतो, म्हणजे सूर्याच्या बघा, राईट. रात्रो प्रदीपाधिकम, रात्री दिवे वगैरे लावून, वा वा. आणि समजा आता दिवे नाही प्रकाश नाही, तुला आत काही दिसतं का, म्हणून विचार. मग विचाराला तुझ्या कोण प्रकाशित करतो, मीच प्रकाश. तो जो मी आहे तुझ्यातला, तो अहम, तो पिंडाच्या मागे, तोच ब्रह्मांडाच्या मागे बस ते. आणि म्हणून तस्य भाषा हे इदम सर्व, इदम म्हणजे नामरूपात्मकम जगत, तसंच आतलं असलेलं भावनांचं आणि विचाराचं जगत हे त्याच्यामुळे आतं. याला म्हणतात हे इदम प्रत्यय रूपम. दुसरं अहम जे आहे शुद्ध, तो अहंकार नव्हे, शुद्ध असलेली प्रज्ञा त्याच्यामुळे प्रकाशित होतो. आणि तो मी असं जाणणं त्याच्या जीवनाची ती कर्तव्य आहे. आता बाकी ते कितीही साधन केलं तर ते किनाऱ्याला नाव लागत नाही. आता त्यालाच मागे म्हटलं दिव्ये ब्रह्मपुरे हे शहा व्योमनात्मा प्रकाशिता. त्याला म्हणतात चिदाकाश. ते हे भौतिक आकाश नव्हे, चित्त म्हणजे अंतःकरणाच्या वृत्ती नव्हे, पण ज्याच्यामुळे अंतःकरणाच्या वृत्ती आणि ब्रह्मांडाचा आकाश प्रकाश होतो ते तत्व आहे, ते तू आहे असं सांगत आहेत. आता एवढं झाल्यानंतर ते ब्रह्म काही विशिष्ट देशाने आणि कालाने मर्यादित नाही. देश आणि कालामध्ये असून त्या देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. आपलं पुरुष सूक्त म्हणतं की एतावान अस्य महिमा, हा त्याचा महिमा आहे. पण अतो जायागुंश पुरुष त्याच्या पलीकडे तो आहे. आता तोच कसा सर्व आहे, तोच कसा सर्वांतर्यम आहे, आणि तो कसा सगळ्याहून अतीत आहे, हे पुढच्याचं सांगून हा विषयचं संभवतात. आणि मग दुसरं उदाहरण आपल्याला देणार. चला आता पुढचा 11वा मंत्र, की असा जो आहे सगळे चंद्रमा तारांगण सगळ्यामध्ये प्रकाशित करणार आहे, त्याला कोणीही प्रकाशित करू शकत नाही असा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि ते आत्मा आहे त्यालाच म्हटलं आहे ब्रह्म, दोन काही वेगळं नव्हे. आता ते ब्रह्म म्हणजे बृहत्वाद ब्रह्म सर्व. ते कसं सर्व सगळ्यामध्ये आहे ऐकात. ब्रह्म वेदम अमृतम पुरस्तात्, ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण, अधश्चोर्ध्वं च प्रसुतं, ब्रह्म वेदम विश्वमिदं वरिष्ठम. इदम अमृतम ब्रह्म पुरस्तात्. आता इथे इदम शब्द हा अविनाशी हे जे ब्रह्म आहे, ब्रह्म याचा अर्थ आहे सगळ्यात वास्त आहे, सगळ्यात मोठं आहे. आकाश सगळून व्यापक आहे, पण आकाशाला देखील जे गवसणी घालतं ते प्रकाशित करतं, त्या म्हणतात बृहत्वात ब्रह्म. आणि तैत्तिरीय उपनिषदाचे स्पष्ट केलं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्यम ब्रह्म, ज्ञानम ब्रह्म, अनंतम ब्रह्म. 3 शब्दाचा अर्थ आहे. सत्य म्हणजे त्रिकाल अबाधितम सत्यम. आपले 3 काळ आहे सापेक्ष. कोणतं? भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. जे होतं, जे आहे आणि जे सतत तसंच राहील त्या म्हणतात ब्रह्म. जसं आपल्या लाटांकडे पाहून म्हणता येईल की लाट उद्भवण्याच्या आधी पाणी होतं, लाटेचा आकार असतानाही पाणी आहे, उद्या लाट उसळली तरी पाणी आहे. तसं हे जे होतं, आहे आणि राहील. काळानुसार बाकीच्या जगामध्ये परिवर्तन होईल, पण ज्या 3 काळाचं काही परिच्छिन्नता नाही, कंडिशनिंग नाही, त्या म्हणतात कालाने अपरिच्छेद ते ब्रह्म, म्हणून सत्यम ब्रह्म. दुसरं ज्ञान म्हणजे अवेअरनेस, चैतन्य रूप आहे, ते ब्रह्म आहे. ज्ञानम ब्रह्म, कारण तो ज्ञानाचा विषय नाही पण ज्ञानस्वरूप आहे. आणि अनंतम ब्रह्म. अनंताची व्याख्या करत असताना शंकराचे म्हणतात त्यात दोन्ही मर्यादा नाही, देशाची आणि कालाची. आईन्स्टीनचं जगत कसं आहे, देशांनी आणि कालाने मर्यादित झालं आहे, सापेक्ष वाद त्याचं सांगितलं. तर त्याचे पलीकडे इन्फिनिट इज दॅट विच इज नॉट कंडिशन बाय टाईम अँड स्पेस. बस. तर असं जे ब्रह्म आहे ते कुठे आता मग हे इदम अमृतम, तेच अमृत. अमृत म्हणजे अमरण स्वरूप आहे, त्याला कधी नाश होत नाही. मृतम म्हणजे चेंजिंग, परिवर्तनशील. अमृत म्हणजे चेंजलेस, न बदलणार. नाही तर काहीतरी आजकाल इथं अमृतासारखा स्वाद येतो, तशा भालतो या भानगडीने आहे. कुठे ते ब्रह्म पुरस्तात, ते समोर आहे आपल्या. आणि म्हणजे आता जे सगळ्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने
कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन त्याला नाही. मात्र सगळीकडे सांगण्यासाठी समोर आहे, मागे आहे, वर आहे, पुढे आहे असं म्हणण्यासारखं आहे की पाणी लाटेच्या वर आहे, पाणी लाटेच्या खाली आहे, पाणी डाव्या बाजूला आहे, पाणी उजव्या बाजूला आहे, पाणीचं पाणी चोहीकडे की असं ते सांगायचं की कुठे नाही असं तर एव्हरीथिंग इज फुल ऑफ दिस अवेअरनेस. ईशावास्यमिदं सर्व. भाषा बदलली पण तत्व ते सांगत. ब्रह्म पुरस्तात, ब्रह्म पश्चात, मागे ते आहे. पुढे उभा मंगेशी, मागे उभा मम्मी. आता त्यात फक्त माझ्याकडे देव माझा पाहतो पण मी नाही पाहू शकत कारण आपली नजर जाऊ शकत नाही तिथे. गर्दन झुका के देखो अंदर तो वही अपना आप है. हा आणि पश्चात मागे आहे. ब्रह्म दक्षिणता चोत्तरेनं. इतक्या सगळे 10ही दिशाला आहे आपल्याला नाही का सगळ्या ठिकाणी. 4 दिशामध्ये उपदिशा आणि वर आणि खाली देखील तेच आहे. याचा अर्थ काय की त्याला कुठल्याही प्रकारचे डायमेन्शन्स नाहीत, कुठल्याही प्रकारचे आकाराची परिच्छिन्नता नाही. सगळ्यामध्ये निर्विकार आहे. आणि अधश्चोरम आणि वर आणि खाली आहे. पण ते गणपती अतुर्षात म्हटलं आहे अवत्वमाम. आणि परत कुठे वर वर माझं रक्षण कर, खाली रक्षण कर, मागून रक्षण कर. म्हणजे मागे होऊन गेलेले प्रॉब्लेम त्याच्यापासून रक्षण कर, पुढे होणारे प्रॉब्लेम त्याच्यापासून रक्षण कर. कुठे लावा तुम्ही. प्रस्तुतम ब्रह्मवेदम विश्ववेदम वरिष्ठम. खाली वर सगळ्या ठिकाणी भरून आहे. हे सर्व विश्व खरोखर परमश्रेष्ठ ब्रह्म आहे. आणि अशा माणसाला त्यांनी संताचं वचन आहे की असा तर जिथे जिथे जातो त्याचं जाणं म्हणजे परिक्रमा आहे देवाची. जहाँ जहाँ चलो हो सोई परिक्रमा. जिथे जिथे जातो ते परिक्रमा आहे देवाच्या ठिकाणी. जो जो करो सोही पूजा. जे काही करतो ते देवाची पूजा आहे. कारण कुठे नाही येतं त्या ठिकाणी. तेच नारायण सूक्तामध्ये म्हटलं की दुष्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायण स्थित. हे समजलं म्हणजे मग ह्या आतल्या गोष्टी लक्षात येतात. आता तृतीय मुंडक त्यातला प्रथम खंड. आता दुसरं दृष्टांत घेऊन इतके परमकारुणिक त्या ऋषींच्या हृदयात की कसं तरी करून साधकाच्या गळी हा विषय पडला पाहिजे आणि त्यांनी अंतर्मुख होऊन आपल्या ठिकाणी साक्षात करावं. देवाला दरी सूर्यमध्ये धुंडायचं नाही, स्वर्गलोकात धुंडायचं नाही, पाताळात जायचं नाही, तुमच्याच तिथे. फक्त त्यासाठी पहा. त्या पाहण्यासाठी आता सुरुवातीला पाहत असताना द्वैतच असतं की मी जीव आहे आणि तो ईश्वर आहे, मी तर अल्पज्ञ आहे तो सर्वज्ञ आहे. प्रत्येकाला वाटतं पण त्यामध्ये देखील भेद औपाधिक आहे. जोपर्यंत हा वरच्याकडे पाहत नाही पक्षी तोपर्यंत त्याला त्याच्यासारखी अनासक्तता येत नाही. तर यासाठी एक दृष्टांत देऊन छान सांगत आहे की संसाररूपी वृक्ष दोघांनाही सारखाच आहे. जीवालाही आहे आणि ईश्वरालाही आहे. दोघांनाही माया आहे. एक मायाच्या वर अधिष्ठित आहे, दुसरा मायाच्या खाली नियंत्रित झालेला आहे. आणि म्हणून अशा मुद्दाम रूपक देत असताना या 2 पक्षाचं रूपक घेऊन हा विषय स्पष्ट करतात. शेवट दोघांची एकरूपता सांगतात. पाहत त्याची सुरुवात आता नवीन दृष्टांताने होत आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशेष्व जाते तयोरन्य पिप्पल स्वादु अत्ति अनश्नन्यो अभिचाकशीते. आता सांगत आहे की सयुजा सखाया. एक साथ राहणारे 2 असे पक्षी, एक बरोबर राहणारे सखाया म्हणजे परस्पर सखाभाव असलेले म्हणजे मैत्री असलेले. मैत्रीने एकमेकाशी प्रेमाने बांधलेले 2 पक्षी. समानम वृक्षम. एका वृक्षावर बसले. आता आतला अर्थ आपण कोणत्या संसाररूपी वृक्षावर हे 2 पक्षी बसले आहे. एक कुठे वर आणि दुसरा बसला खाली. परिशेष्व जाते. ते दोन्ही त्यात बसलेले आहे. परिशेष्वाचे दोन्ही शरीराचा आश्रय घेऊन या ठिकाणी राहते. शरीर हा इथून संसार होतो, ब्रह्मांडात देखील तो ईश्वर सगळा त्या संसारात बसलेला आहे.
तर हा वृक्षाचा आश्रय घेऊन दोन पक्षी बसलेले आहे परिशेष प्रजापती तयो अन्य. आता त्या वर्णन कराय त्या दोघांमध्ये अन्य म्हणजे एक दुसरा. पिप्पलम स्वादू अत्ती, त्या वृक्षाच्या ह्याच्यात काहीतरी वृक्षाचे फळ खातो तो. कारण पक्षी फळ म्हणजे कर्माचे फळ खातो सुख दुःखादी. एक कुठे खाली बसलेला जीव पक्षी, आणि दुसरा अन्य हा दुसरा अनष्टन अभिचाकशिती, जो करताय तोच भोगता होत असतो. ईश्वर कसा आहे, तो करून देखील करता नाही, त्याच्यामुळे तो कर्मफळाचं भक्षण करणार नाही. हे दत्त महात्म्यात एका ओळीत सांगितले आहे की या संसार वृक्षी जीव ईश दोन पक्षी, जीव कर्मफळे भक्षी, ईश्वर निरीक्षी साक्षीत्वे. एवढा फरक आहे. तुम्ही जर त्याच्यापासून शिकून घेतलं तर तुमचा संसार देखील तुमच्या डोक्यावर वजन घालणार नाही. पहा आपण वाळू देतो. तर अशा तरी मुद्दाम एवढ्यासाठी दिलं की हे एकच परमात्मा, दोन नव्हे. फक्त उपाधीशी भेद असल्यामुळे अविद्या उपाधीशी एकरूप झालं तो झाला जीव. नंतर तो आयडेंटिफाय एकरूप होतो आपल्या अंतःकरणाची, म्हणजे पुढची त्याची अवस्था प्राप्त होती. नंतर देहाची एकरूप झाले की तो जागृत अवस्थेत होतो. पाहा ना, पण वासनेची एकरूप होतो अविद्या म्हणा. अविद्येनंतर मन आणि बुद्धीचे म्हणजे आपल्या अंतःकरणाची एकरूप होतो, आणि नंतर त्याला अनुरूप असलेले शरीराची एकरूप होतो. वासनेची एकरूप झाल्यावर आपण सुषुप्ती अवस्था अनुभवतो. अंतःकरणाची एकरूप झाल्या असताना वासनासहितच असतो अंतःकरण, तेव्हा आपण स्वप्नाचा अनुभव घेतो. आणि जेव्हा स्थूल देहाची एकरूप होऊन बाहेरचा प्रपंच, तेव्हा आपण जागृत अवस्था अनुभवतो. तोच जीव. आता आधाला पिंडामध्ये त्याचं, आता तसाच ब्रह्मांडामध्ये तो समष्टी वासना म्हणजे कारणाची एकरूप झाला, त्यानंतर मायेची एकरूप तो ईश्वर. तो समष्टी मनाची एकरूप झाला, तो झाला क्रिएटर ब्रह्मदेव म्हणजे हिरण्यगर्भ. आणि तो जेव्हा नामरूपाने नटतो तेव्हा म्हणतो कॉस्मिक बॉडी ऑफ द गॉड, म्हणजे हे तो विराट रूपाने उठतो. आता दोन्ही एकाच प्रकटन आहे. असं जसं सोन्यापासून अंगठी चेन बांगडी करत असताना एक लगड रूपाने सोनं असतं, जेव्हा त्याच्यापासून छोटे छोटे मणी करण्यासाठी तार केले जातं तेव्हा देखील ते सोनच असतं. नंतर त्याला कापून त्याला छिद्र पाडतात तेव्हा देखील सोनं असतं, आणि त्यात तार घातलं तरी सोनं आहे. तसं सांगायचं त्यांना की त्यात भेद न होता अशा त्याचा भेद दिसतो. फक्त काय की एकाला आपल्या स्वरूपाची जाणीव असते म्हणून त्या कर्म आणि कर्मफळाच्या तो पलीकडे राहतो, म्हणून अनासक्त राहतो, बंधनात राहत नाही. दुसरा स्वादुवत्ती. आता दोन प्रकारच्या सारखेच पंख असलेले आहे, आणि तुम्हाला दिसेल दोघांच्याही स्वरूपामध्ये काही काही कॉमन फॅक्टर आहे. ईश्वराला जेव्हा आपण तो सर्वज्ञ, त्यात ज्ञ शब्द आला, आणि मी स्वतःला जेव्हा म्हणतो अल्पज्ञ, त्या देखील ज्ञान शब्द आला. फक्त मी अल्पबुद्धीशी एकरूप असल्यामुळे झालो अल्पज्ञ, आणि तो सर्वबुद्धीशी एकरूप तो झाला सर्वज्ञ. अल्प एका शरीराची एकरूप होऊन झाला म्हणजे अल्पव्यापी. तो संपूर्ण ब्रह्मांड शरीराची एकरूप तो झाला सर्वव्यापी. तो एक आणि छोट्याशा एका आपल्या शक्तीचे आपण एकरूप झालं अल्पशक्तिमान, तो सर्वशक्तिमान. पण दोघी एकाचे दोन प्रकटन आहे. जसं एकच सूर्यनारायण डबक्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब, आणि तो एकदा शांत निर्वाच्या व्यापक अशा पाण्यामध्ये पडलेले, दोन्हीही प्रतिबिंबच. पण प्रतिबिंब कोणाचे? त्या बिंबाचे. म्हणजे ब्रह्म हेच अशा दोन प्रकारे उठले. कुठे आहे? या शरीररूपी वृक्षामध्ये बसलेलं आहे. आणि व्यापकतेने पाहायचं म्हणजे हा संसाराला तर वृक्षाचं रूपच दिलं आहे. मग या संसार वृक्षी एक जीवपक्षी तो खाली आहे, आणि ईश पक्षी वर बसलेला आहे. जीवपक्षी कर्मफळे पक्षी, ते सांगितलं की तो असे जीवात्मा आणि परमात्मा समानम वृक्षम परिशेषू जाते. एका वृक्षावर आश्रय घेऊन बसलेले आहे संसारपी. पण ज्याला आपलं ऊर्ध्वमूल माहीत आहे, म्हणजे आपलं जे शुद्ध स्वरूप, दुसरं हा अधश शाखामध्ये आणि याच्यातच सापडलेलं आहे. आणि मग त्यात काय करतो? फळ आले की तो खात बसतो. चोखो माल असलं तर चांगलं वाटतं, दुःख आलं ते देवा असं का करावं? तो तयो हो द्वय हो, ह्या दोनमध्ये अन्य हा एक जो आहे जीव, तो खाली असलेला लोर अशा अवस्थेत असलेला पिप्पलम स्वादुवत्ती. का पिंपळाचे फळात खाते, याचा अर्थ कुठल्याही फळाचं कर्मफळ भक्षी. आणि ईश्वर कधी म्हणून मी सहम दुःखी दुःखित्वाच्या पलीकडे, आणि स्वाद घेतो, अत्ती भोगतो. आणि काही
पूर्वजन्मात काही पाप केलं असेल तो इथे आता दुःख भोगतो, पूर्वजन्मात त्यांनी काही पुण्य केलं असेल तर वाईट असून देखील सुख भोगतो, असा भोगतो. आणि सुखात याच्यात असेल तर वाहून जातो. सुखाच्या याच्यात भगवंताचं स्मरण होत नाही, दुःख बेसमी सुमिरण करे. थोडं काही गडबड झाली की देवा माझ्याच मागे का लागला, हा कोण चक्करमध्ये सापडलेला संसार, त्याच्याशी आयडेंटिफाय होतो. दुसरा त्याला आयडेंटिफिकेशन म्हणजे अनासक्त असतो. एक आसक्त असतो, कर्मफळ भक्षण करतो, कर्ता भोगता असतो. दुसरा अनासक्त असतो, अकर्ता अभोगता असतो. आणि तुम्हाला गीतेच्या 4थ्या अध्यायात मिळेल त्याचा मसला. कृष्ण भगवान म्हणतो, अर्जुना सगळे जग चातुर्वर्ण्याचं मी निर्माण केलं. चातुर्वर्ण्य मया सृष्टम. गुणकर्म विभागशा, गुणानुसार आणि कर्मानुसार प्रत्येकाला आपलं आपलं शरीर दिलं. जसं इंजिनियर प्रत्येकाला आपलं आपलं प्लॉटप्रमाणे पाडून हे एवढी जागा घ्या, तुमचा ए टाईपचा फ्लॅट बीट आहे. पण तस्य कर्तारपि माम, जरी मी मायेने त्याचा कर्ता दिसतो तरी माझ्या स्वरूपाच्या दृष्टीने अकर्तार विधी. आय एम नॉन डुअर. आणि जो डुअर आहे तोच कर्मफळाचे भोगतो. हे बघा, जो कर्ता असतो तोच भोगता होतो, जो साक्षी आहे तो काही कर्मफळे बघत नाही. म्हणजे एक कर्मफळे बक्षी, दुसऱ्या निरीक्षी साक्षीत्वे. आणि मग ह्याला तो ज्या जीवा, आपलाही संसार आहे जीवाचा एकटा छोटासा, मुलं बाळं, पती पत्नी, घरदार, दुकान मकान, त्याचा एवढा संसार आहे. आणि तो वर बसून या संसारात बसून कधी निर्विकार असतो, असं जर त्याच्याकडे हा आपले दर बसून पाठवतो तेव्हा त्याच्याकडे विषय आणवतो. तसे ज्ञानी पुरुष येतात, तो मग मला हाच संसार असतो सगळ्यांना. पण त्याला हे राहून त्याच्या पलीकडे असतं. त्याचं कारण काय, त्याचं सगळं कर्म निरहंकारत्वात, त्यात मी करतो असा भाव राहतच. लक्षात ठेव, कर्म आणि कर्माचं बंधन हे देहाला नसून किंवा परमात्म्याला नसून मध्ये सापडलेला जो जीवभाव आहे, जो म्हणतो अहम करोमी इति वृथाभिमान बस. मोमेंट यू से आय एम ए डुअर, यू आर एन एन्जॉयर. तसं आहे, हाच नियम आहे. कधी कधी आजकाल लेडीजला गाडी शिकवतात, नवरा बाजूला बसतो, बघ ड्रायव्हर येत नाही, तू शिकून घे. असं मी एका ठिकाणी पाहिलं, आम्हाला अनुभव आज पाहतो. आता सकाळच्या वेळेस घेऊन गेला चांगला, आणि जरा थोडंसं स्पीड वाढव, जरा प्रॅक्टिस कर, नुसती गाडी घेऊन काय करते. सकाळ उठून फिरायला गेला, बाजूला बायको बसली आहे, हा आपलं इन्स्ट्रक्शन देतो, दुसऱ्या अनिरीक्षी साक्षीत्वासारखं ती स्टेअरिंग व्हील चालवत आणि सांगत जरा थोडंसं क्लच दाब, जरा स्पीड वाढव. आता काय कुत्रं नाही, सकाळची वेळ 5-5:30 नाही, वाटलं की लावायचं, तेवढ्या याच्यात आलं कुत्रं. एक माणूस लावली ठोस, आणि त्याच वेळेस कर्मधर्मसेवकाने शिवलिंग असलेली पोलिसाची गाडी आली. तो नंबर लिहून घेईल. आता तुमच्याकडून मला उत्तर हवं आहे की समजा गाडीला चलान केल्यानंतर पोलीस एन्क्वायरी करत असताना सजा कोणाला देईल, स्टिअरिंग व्हील असलेल्या मिसेसला की बाजूला असलेल्या मिस्टराला. मिस्टर जर बसले तर त्याला भेटला. तसं आहे भगवान हा स्टिअरिंग व्हीलच्या बाजूला असून तो पाहतो सगळं, मुद्दाम नाही. पण मया दक्षिण प्रकृती सुयते सचराचर. मग अर्जुना, हे आपल्या अध्यक्षतेखाली माया आणि ते प्रकृतीचे काम करते, मला काही त्रास होत नाही. पण हा माया आणि त्या प्रकृतीत गुरफटलेला असतो. आणि त्या स्वादू म्हणजे चांगले फळ असले तर वा, पण जरा थोडंसं तिखट किंवा कडू लागलं, कसं का हो, इतके मी पूजा करतो, इतके देवाचं भजन करतो, पण त्याच्याबरोबर अहंकार करतोच नाही. जो अहंकार करतो, दुःख करता तोच भोगतो. बस तसंच भगवान म्हणत आहे की हा अविद्या. आपले खूप छान वर्णन केलं तत्व धरून आता, की अविद्या आणि मलिन सत्व गुणांनी युक्त असलेला तो जीव आहे. दोघालाही प्रकृती आहे. तर जीवाची प्रकृती तम आणि रजगुण प्रधान आहे म्हणून मलिन सत्वगुण म्हणतात. सत्वगुण आहे पण चटणीसारखा, रजगुण तमगुण आपले जास्त आहे. आता तुम्ही 1-1.5 तासासाठी शांततेत बसले, सत्व बाहेर झाले की तुमचं बरोबर सुरू होते. आता तो ईश्वर कसा आहे, त्याचे याला म्हणतात अविद्या, ही याची उपाधी आहे जीवाची. ईश्वराची विद्यामाया उपाधी आहे. आणि विद्यामाया असल्यामुळं तो शुद्ध सत्वगुण प्रधान मायोपाधिक चैतन्य, हा चैतन्यम ईश्वर, तेच मायाच्या उपाधी असलेले चैतन्य ते ईश्वर आहे. आणि तो कसा आहे, तो निर्विकार आहे. म्हणजे आता दोघांनाही संसार एकच आहे. एक मायेच्या अधीन आहे आणि दुसऱ्याच्या माया अधीन आहे.
खूप वर्णन याच्यावर तर सगळं संपूर्ण तत्वज्ञान फिरत आहे गीतेचा देखील. अर्जुनाला देखील देवा तुझे माझे तर जन्म सारखेच झाले आणि तू काय सांगतो, सूर्याला सांगितलं मला सांगितलं म्हणून. तिथे कृष्ण ज्या स्टँडपॉईंटने बोलत आहे ते अर्जुनाच्या टाळक्यात नाही बसत. अर्जुन शरीर आणि बुद्धीच्या दृष्टीने म्हणतो, कृष्ण भगवान अजोपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन. मी अजय आहे, अव्यय अविनाशी आत्मा आहे, सगळ्या प्राणीमात्रांचा ईश्वर आहे. स्वाम प्रकृतीम अधिष्ठ आहे, म्हणजे मायावर किंवा 3 गुणाच्या प्रकृतीचा मी कंट्रोल राहून आत्ममाया संभवावी. एखाद्या नौकराला सांगा तुम्ही जा तिथून फटफटी घेऊन ये, मोटरसायकल म्हणतात मोठी, त्याला चालवता येत नसतं तो शिव्या देतील तुम्हाला, पण समजा त्याला चालवता आली का येईल. तसा फरक आहे. एक यंत्रावर आडून होतो मायेच्या, दुसरा यंत्र त्याच्यावर आडून होतं, एवढा फरक आहे. आणि हे जेव्हा त्याला पाहतो आपली स्वतःची दैन्या आणि असा परिपूर्ण असलेला आनंद स्वरूप असलेला शुद्ध चैतन्य स्वरूप जाणून ह्या मायेने कार्य करणारा तो नारायण, तो ईश्वर, तो वर बसला ह्या संसार वृक्षात. निरीक्षित साक्षीत्व. दुसरा कर्मफळाचं भक्षण करणारा, मी करता मी भोगता असं करतो. आता जेव्हा माणसाला कधीतरी उपरती होते तेव्हा त्याच्याकडे बघतो की तो देखील त्याला एवढा मोठा संसार आहे. तुम्ही देखील कधी विचारा प्रश्न की थोड्या संसारात काही सुनेनी काय केलं, मुलांचं देखील टेन्शन असतं, तब्येत बिघडली मुलाची किंवा झाली. आता त्याच्यात एवढे मुलं ब्रह्मांडात, इतका संसार चालवतो पण इतका कोण आनंदात राहतो. आपल्याला मोठं हे वाटतं कसं कसं आनंदात राहतो. आपलं थोडं झालं की ते रडणं थांबतच नाही. कुंभकार का सोना मोर लेडीज का रोना असं म्हटलं. म्हणजे असं ते लेडी म्हणजे आपली वृत्ती तशी जे रडायला लागते तर काही थांबतच नाही काही. जसं का. आणि जेव्हा आपण खूप त्रास होत असतो तेव्हा मग आपल्याला विचारतो, तेव्हा त्यांनी पाहिलं आता पुढे रूपक पूर्ण होत आहे की त्या वरत्या देवाकडे तो पाहतो, त्याला देखील संसार आहे पण संसार असून तो संसारी नाही. आणि आता म्हणून आता त्याच्याकडे पाहून कसा तो वीतशोक होतो पाहताय का. समाने वृक्षे पुरुषो निमग्नः अनिशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशम् अस्य महिमानमिति वीतशोकः. आता समाने वृक्षे, काय संसाररूपी वृक्ष घ्या. खूप वर्णन केलं तुम्ही 15वा अध्याय ऐका, ऊर्ध्व मूलमध शाखा तुम्हाला लक्षात येईल. शब्दशः भाषांतर नाही का. ज्या वृक्षाचं मूळ ऊर्ध्व म्हणजे सगळ्याचं कारण आहे, सगळ्याहून व्यापक आहे, सगळ्याहून महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात नित्य आहे, ते या मायारूपी संसार वृक्षाचं मूळ आहे. आणि ते खाली पसरलं असताना जीव खाली बसलेला आहे असं समजा. आता त्याला त्याची जाणीव नाही. जो त्या वृक्षावर बसून त्याचं मूळ जाणतो आपलं स्वरूप, आणि दुसरं मुळाला न जाणता फक्त ब्रँचेसवर बसलेला आहे सुखदुःखाच्या कर्म. आता तो जेव्हा बघतो हा जीवात्मा त्या वृक्षावर प्रारब्धानुसार आपलं आपले फळ भोगत असतो, सुखदुःखाची आसक्ती रागद्वेष पाहून तो भोगत असतो. ईश्वर त्याच ठिकाणी कर्मफळाकडे नुसतं साक्षीत्वाने पाहून असल्यामुळं तो निर्विकार राहतो. आसक्तीमुळे दोष होतो, अनासक्तीमुळे निर्मळ राहतो. असं जेव्हा पाहतो तेव्हा समाने वृक्षे, या पूर्वोक्त शरीररूपी किंवा संसाररूपी वृक्षावर असणारा पुरुष आता अर्थ तो पुरी शयनाद्वा पुरुष, या पुरीमध्ये शयन करणारा अंतर्यामी असलेला पुरुष आपल्याचा तो जीवरूपाने आहे. वर तो आता मायेचे एकरूप होऊन तो शिव ईश्वर रूपाने आहे. त्याची सत्वगुण प्रधान माय आहे, माझी मलिन म्हणजे तमगुण रजगुण प्रधान माय आहे. तो कसा असतो निमग्न, शरीराच्या आसक्तीमध्ये शरीराच्या सगळ्या संबंधामध्ये निमग्न असतो, डुबून राहतो. अनिशया म्हणजे बिलकुल असमर्थता होऊन, म्हणजे त्याला तो हीन होऊन दीनता प्राप्त करून मुह्यमाना रडत असतो की का माझी दैना झाली. सगळं झालं म्हणजे आता काय, कधी सत्संग नाही, कधी ध्यान नाही, कधी चिंतन नाही, बस. आणि मग तो काय प्रॉब्लेम्सच. मुह्यमान म्हणजे मोहित झालेला आहे, त्याची बुद्धी विपरीत झालेली असते. बाहेरच्याच विषयाला तो खरं मानतो, त्याला सत्यत्व मानतो, नित्यत्व मानतो, त्याचं सुखदायित्व असं मानतो आणि त्याच्याच मागे लागतो.
पण ज्याच्यामुळे त्याला मिळालं त्याच्याकडे तोपर्यंत त्याचं लक्ष राहत नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला तर डॉक्टरने इंजेक्शन देण्यासारखं आहे, दुखतं म्हणजे का दुखतं, आपल्याला काहीतरी दुरुस्त करतो. असा जीव मग कधीतरी विचार करतो की काहीतरी केलं पाहिजे, आता कुठे जाऊ, आता कोण्या महाराजाकडे जाऊ का, आश्रमात जाऊ, काय गरज वाटेल तर त्याचा भ्रम सुरू होतो. एकदा काय की पहिली स्टेप चुकली आहे, त्याच्याशी एकरूपता विसरला, अनासक्तीच्या म्हणजे आसक्ती ठेवली, अहंकार रागद्वेष ठेवला आणि बस अशा विकारात राहून मुह्यमान मोहित झालेला शोचती शोकम करोती, कुठं रडतो. चांगलं असताना ठीक आहे, शेअर मार्केट वाढला बरं झालं, जरा दुकान चांगलं झालं बरं वाटलं, आणि मध्येच काहीतरी होत असतं. काही जीवनात दोन्ही गोष्टी आहेत. मग त्याच्या मनाचा बॅलन्स सुटतो. आणि जिथे मनामध्ये विक्षेप आहे, वेअर द ॲजिटेशन्स आर एक्सपिरियन्स सॉरो इज अवर एक्सपिरियन्स, की आपल्या ज्यात विक्षेप असतात ते आपल्याला शांतता की अशांतता, अशांतता, अशांतते दुःख वाटतं, सगळं असून देखील दुःख वाटतं. आणि मग शोचती, पण त्याला काहीतरी उपरती यदा, जेव्हा तो जुष्टम म्हणजे त्या आता भक्ताने द्वारा सेवत असलेल्या त्या ईश्वराकडे पाहतो. अन्यम ईशम, तर ईश्वराकडे तो जेव्हा पाहतो की त्याला एवढा मोठा संसार आहे, माया ही त्याची मिसेस आहे, त्याच्यापासून सगळा दरबार झालेला आहे, तरी पण तो निर्विकार असतो. का? एखाद्या अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाला पण तो सगळा त्यालाही घटना उतरतात, माहीत आहे कसं राहायचं. तो अन्यम ईशम असं जुष्टम, त्या दुसऱ्या अन्य असं ईश्वराकडे जो जेव्हा पाहतो तर काय होईल, तेव्हा त्याचं अनुकरण करत असताना ईश्वराला त्याच्या वैभवाला पाहतो आणि तो निरहंकार आहे, अनासक्त आहे, आणि तो देखील जीवनामध्ये त्याचं उतरवतो. तर तो देखील कसा होतो, वीतशोकः भवती. मग तो देखील सगळ्या शोकापासून विगत होतो. म्हणजे भावार्थ असा आहे की स्वतःहून घटना स्थिती परिस्थिती तुम्हाला दुखवत नाही. दुःखाचं जर कारण काय असेल तर तुमचा अहंकारात्मक आणि ममभावात्मक संबंध. आता किती घटना या शहरामध्ये घडतात ना, किती लोकांचे मृत्यू होतात, पण तेवढं वाटतं का आपल्याला त्याच्याबद्दल? काही लोकांची तब्येत बरोबर असते, सिरियस झाल्या की ॲडमिट करतो आपण, पण आपलं म्हणतं की तिथे परमेश्वराला काय, मी आणि माझ्यापणाचं तो पलीकडचा आहे, सगळा पसारा आहे मायापासून, पण तो मायेचा आहे तो पलीकडचा आहे. म्हणून निरअहंकारत्वात, अहंकार रहित असल्यामुळं, अनासक्त असल्यामुळं आणि रागद्वेष त्याच्यात नसल्यामुळं तो सगळ्यामध्ये राहून कसं आहे, मुक्त आहे. जेव्हा त्या मुक्त पुरुषाकडे ईश्वराकडे हा जीवात्मा पाहतो, त्याचं महिमान इथे, त्याचं किती महिमान आहे, एवढं सगळं असून तो म्हणतो एतावानस्य महिमान. तुम्हाला आता आत्याचे ते ना त्याचं संध्याकाळचे न च मस्थानी भूतानी पश्चिमे रूपमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थः ममात्मा भूतभावना. पहिल्यांदा म्हणतो अर्जुना मस्थानी सर्व भूतानी, सगळे प्राणी मात्र मायेमुळं माझ्याची एक रूप आहे. पण मायाच्या स्टँडपॉईंटच्या पलीकडे जाऊ, परमार्थता फ्रॉम ॲब्सोल्यूट स्टँडपॉईंट, मायाही नाही आणि मायाचं जगत नाही. जिथे नाही तुम्ही त्रास कशाला करून घेऊ. कधी कधी आम्हालाही, आता मलाही स्वप्न दिसलं तर काहीतरी बायको झाली, मुलं बाळ झाले, खरं वाटतं तेवढं पुढचं जागवून पठारे आपल्याला क्लासला जायचं, तेवढं खरं होतं. आणि त्यात देखील मुलं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आजकाल इतके संस्कार ऐकत नाही तर काय करायचं त्याला, आता जागवून पाहतो ठीक आहे. काय होतं, बायकोही देखील स्वप्नात मनाचाच एक भाग होता, त्याच्यात मुलं बाळा झाले तेही मनाचा दुसरा भाग, त्याला काही शिकवणारा टीचर होता दुसरा भाग, त्याने काही बिझनेसमध्ये पैसे खाल्ले तिसरा भाग, जागवून पाहतो काहीच नाही. म्हणजे त्याला देखील असतं प्रपंच, पण तो त्याला माहिती आहे की सुख दुःख स्वप्नोपम मन हे तयाचे धाम. मन हे त्याचं मी असे आत्माराम भूमरूप पूर्णरूप भूमरूप. म्हणजे ते अशा तऱ्हेची त्याची दृष्टी आहे. त्याच्या महिमेमुळे सगळं संसार असून देखील तो कसा राहतो, निर्विकार राहतो. तसं त्याचं जेव्हा हा अनुकरण करतो की आपण संसारात तसं राहा, दुर्लक्ष करू नका मुलाबाळाकडे, काही शिकवा, बिझनेसकडे, पण त्याच्यात गुरफटून राहिले तुम्हाला त्रास आहे, लिहून टाका कागदावर. आणि असे लोक कधी ऐकत नसतात, कधी सत्संग नाही, कधी ध्यान नाही, आणि मग खूप झालं सिरियस म्हणजे मग येतात. म्हणजे कॅन्सर देखील पहिल्या स्टेजमध्ये जर इरॅडिकेट केला ठीक आहे, तिसऱ्या स्टेजमध्ये गेलं तर काय करू शकत नाही. डॉक्टर म्हणतात वेट अँड वॉच, संपला विषय.
पण हा मध्येच पाहतो की काच होतं आपल्याला दुःख. तो ह्या त्याला एवढा मोठा संसार आहे पण निर्विकार आहे, भगवंताच आहे का नाही. एवढं तो तुम्हाला समजतं की केवळ परमात्मा जगाची निर्मिती करत नाही, केवळ माये नव्हे, परमात्मा प्लस माया इज इक्वल टू ईश्वर. हा त्याचा सगळा हा पॅराफर्निलिया. त्यात तुमच्या आमच्यासारख्या व्हरायटी आहे, आणि त्यात काही अंडज, जारज, शेदज, उद्भिज, स्वर्गात ते देवलोक देखील आहे. पण इतकं सगळं असून त्याच्यावर पण याचं कारण काय. संपूर्ण भाष्यकार म्हणते एका ठिकाणी निरअहंकारत्वात, अहंकार ही त्याचे क्रिया आहे. व्यवहारात देखील बघा तुम्ही आतल्या जेव्हा गाणं म्हणताना तर तुम्हाला चांगलं गाणं येत असतं. सगळ्याच्या समोर मन म्हटलं तर ते मी म्हणतोय असं कॉन्श, त्याच्या पलीकडे आहे. बिकॉज ही इज नॉट कॉन्शियस बट ही कॉन्शियसनेस, तो चैतन्य. आणि मग जेव्हा त्याला पाहतो तेव्हा यदा अन्यम जुष्टम ईशम अस्य महिमानम पश्यती, जेव्हा दुसऱ्या पक्षाचा ईश्वराला त्याच्या वैभवाकडे पाहतो, इतकं असून कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. तो भीतशोकः भवती, तर तो त्याच्यातून शोकापासून विगत होतो, म्हणजे शोकापासून तो मुक्त होतो. आता पुढच्या याच्यात हा विषय पूर्ण होतो. एवढा एक मंत्र घेऊन बघवत पुढे पाहता कसाचा जीव शोकमोहातून मुक्त होतो. तुम्ही अर्जुनाचं पहा वक्तव्य पहिल्या अध्यायातलं आणि 8व्या अध्यायातलं अर्जुन. तो म्हणतो की नष्टो मोहास्मृती लब्धा, कुठे मला मोह झाला होता तेव्हा असेल, आता नाही. हे ज्ञानाचं महिमा आहे की जेव्हा त्याच्याचप्रमाणे हाही देखील ज्ञान संपादन करतो, आपलं स्वरूप हे असं समजतो, तेव्हा तो संसारात कसा राहतो, कसा मुक्त होतो, कसा वीतशोक होतो, म्हणजे विगत शोक होतो. आता पुढे सांगत आहे, यदा पश्यते रुक्मवर्णम कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान पुण्यपापे विधूय निरंजनः परमं साम्यमुपैति. यदा म्हणजे यस्मिन काले, ज्या क्षणात. कारण माणसाच्या जीवनात कधी कधी थोडा क्षण होतो की कसं आपण याच्यात निघायचं कसं. तर साक्षात उदाहरण त्यासमोर दिसतं ईश्वराचं, जसं जीवनमुक्त पुरुषाचं. ब्रह्मयोनीम रुक्मवर्णम कर्तारम, तो ब्रह्मदेवाची देखील योनी आहे. म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे समष्टी मनाशी एकरूप झालेला, त्याचं देखील कारण आहे शुद्ध ब्रह्म. हा एक अर्थ झाला. तो ब्रह्म एव योनी, ते ब्रह्म हे सगळ्याचं योनी म्हणजे कॉज आहे, सगळ्याचं कारण आहे माया, आणि मायाचं कारण शुद्ध ब्रह्म. असं जेव्हा पाहत होतो, ब्रह्म म्हणजे ब्रह्मादीचं जे कारण आहे कर्तार. मायेने जरी तो कर्ता दिसत असला, सृष्टी स्थिती लय, त्यात रुक्म वर्णम दिव्य प्रकाश स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. त्याच्याकडे पाहतो, पुरुषम पश्यते, त्याच्याकडे हा जीवात्मा पाहतो की पाहतो देखील याच संसारात आहे. त्याला एवढा मोठा व्यापक संसार असून अवघाती संसार, स्वतः सुखी असतो आणि सुखाचा करीन म्हणतो. मी तर आपलं थोडा संसार आहे त्याच्यात चक्करमध्ये पडतोय, पाहतो. कर्तारमीशम पुरुषम ब्रह्मयोनी, सगळ्याचा कर्ता असून रुक्मवर्ण म्हणजे प्रकाश स्वरूप असून तो असल्यामुळं तो सगळ्या म्हणून निर्लिप्त आहे. असा जेव्हा हा जीवात्मा त्याच्याकडे पाहतो म्हणजे जाणतो त्याच्यापासून, तर त्या सर्वांचा अधिपती असलेल्या त्याच्याकडे ज्याची नजर जाते तेव्हा तदा त्या क्षणात निरंजन हा विद्वान, निर्मळ असा हा विद्वान म्हणजे अंतःकरण शुद्ध झालेला हाच जीवात्मा. कारण अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही, ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती नाही त्याला. तेव्हा ते ज्ञान तोही प्राप्त करतो की तो सर्वज्ञ असल्यामुळे सर्व उपाधी म्हणून तो सर्वज्ञ झाला. मी अल्प उपाधी म्हणून अल्पज्ञ झालो. आता उपाधीला बाजूला ठेवा, सर्व आणि अल्प. आता ज्ञप्ती मात्र तू आणि मी आहे असं जेव्हा तो पाहणं म्हणजे एकरूप होणं. तसं 0 पॉवरचं बल्ब बाजूला काढा आणि 1,00,000 वॅट पॉवरचं, आणि शंख असेल तर 2 बोटं आत घाला होल्डरमध्ये, दोघांमध्ये इलेक्ट्रिसिटी. असं जेव्हा त्याला समजतं, मन आणि बुद्धी तिकडे काढून एकरूप करतो. निर्मळ असा विद्वान पुण्य पापे विधूय, पाप आणि पुण्याला धुवून टाकून म्हणजे पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन पुण्य पाप दोघांनाही अशा तऱ्हेने दूर करून. कारण पुण्याचाही अभिमान आहे आणि पापाचा.
नाही पापाची जाचणी, नाही पुण्याची मागणी. जिने गंगोघाचे पाणी, असं शुद्ध गंगेसारखं होतं निरंजन हा निर्मळ विद्वान. परमम साम्य उपैती, सर्वोत्तम साम्य म्हणजे आत्मब्रह्मैक्य तो साधतो ईश्वराच्या कृपेने. आणि ईश्वराच्या कृपेने शक्य आहे. म्हणून आपण उपासना का करतो देवाची? की माया त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, आपण मायाने कंट्रोल झालो आहे. ईश्वराच्या कृपेशिवाय हे मायेतून निघता येत नाही. किती तुम्ही शास्त्र वाचा. आणि शिवाय ईश्वराची खरी कृपा होते तर ईश्वर काय करतो? ददामि बुद्धियुगम तम येन माम उपयांती ते. ईश्वरच आपल्याला सद्बुद्धी देतो, जेणेकरून आपल्याला सत्स्वरूपाचा, ईश्वराच्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. किंवा फक्त त्याच्याकडे पाहिलं. आपलं जनरल लक्ष काय आहे? माझ्याकडे देव पाहतो, पण मी देवाकडे पाहतच नाही. किती याच्यात पाहिलं म्हणजे फॉल्टी नाही. तोही बघ त्याच्याकडे, बघ त्याचं उदाहरण. तसं त्याचं आता देवाचं साक्षात रूप म्हणजे आपले गुरु असतात, चालते संज्ञामध्ये राहतात, अशा घटना घडतात काही. पण लक्षात येते की हे लाटेसारखं कधी इव्हन दुःखाची लाट देखील होऊन जाते, पण ते डेपमध्ये काही राहत नाही. असं जेव्हा हा साक्षी होऊन, द्रष्टा होऊन, अनासक्त होऊन, रागद्वेषरहित होऊन, निरंजन म्हणजे कुठल्याही प्रकारचा आनंद. म्हणून अलख निरंजन शब्द आहे. अलख म्हणजे अलग, निरंजन तो राहतो. आणि म्हणून तो सगळ्यामध्ये असतो, सगळ्याच्या अंतर्यामी असतो, तो सगळ्यावर वेगळा. सब सब में आणि सबसे न्यारा असा जेव्हा पाहतो तेव्हा परमम साम्यपती, त्याच्या समरसता, आत्मा आणि ब्रह्माची एकरूपता तो जाणतो. आणि त्याच्यामुळे नियम कोणता आहे? दोन समान धर्माच्या वस्तूच एकरूप होऊ शकतात, विषम धर्माच्या वस्तू एकरूप होऊ शकत नाही. धर्म म्हणजे बघ त्याची क्वालिटी. समजा पाणी पाण्यामध्ये मिसळतं, पण पाण्यामध्ये तेल टाकलं तर तरंगतं. जलम जले वियद व्योमनी. साम्य उपैती याचा अर्थ की घटाकाश आणि महाकाश किंवा मठाकाश आहे. पण घट आणि मठ दोन्ही उपाधीला बाजूला ठेवून पाहिलं त्याच्याकडे तर आकाश कसं स्पेस इज सेम. साम्य. तसंच प्रकाश प्रकाशामध्ये एकरूप होतो. वियद व्योमनी. तेज आकाश आकाशामध्ये, तेजस तेजशिवाय था. तसं हे आत्मा आणि ब्रह्माची तो सद्गुरूच्या कृपेने साम्यता, ईश्वराच्या कृपेने त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. जेव्हा तो सद्गुरूचा समागम साधतो, एका शब्दाने त्याचं जीवन बदलून जातं. मी तो आहे. साधा नरेंद्र देखील विवेकानंद होऊ शकतो. असं असं साम्य उपैती. आता ते कसं? आपल्यातच पुढचा भाग उद्याचे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः, व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.